हॅलो स्टुडंट्स, मागच्या सेशनमध्ये आपण एखादा पार्टिकल जर SHM परफॉर्म करत असेल तर त्या SHMचा डिफरन्शियल इक्वेशन, त्याचं ॲक्सेलरेशन, त्याची वेलॉसिटी, त्याचे डिस्प्लेसमेंट याचे इक्वेशन्स फाइंड आउट केले. आता आजच्या एक सेशनमध्ये आपल्याला या वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट याच्या मॅक्सिमम व्हॅल्यूज आणि मिनिमम व्हॅल्यूज कुठे असतात आणि किती असतात ते आपल्याला बघायचंय. शिवाय SHMचे 3 महत्त्वाचे कॅरेक्टर किंवा 4 महत्त्वाचे कॅरेक्टर्स असतात. एक म्हणजे त्याचा ॲम्प्लिट्यूड, दुसरा म्हणजे SHMचा पिरियड, तिसरा म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि चौथा म्हणजे SHMची फेज. या 4 टर्म्स आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. मागल्या चॅप्टर या सेशनमध्ये बघायचे आहेत. मागच्या सेशनमधले जे काही पॉईंट्स असतील हे तुम्हाला समजलेलं अशी अपेक्षा करूया आपण आणि आजच्या सेशनला सुरुवात करूया. ओके, सो या आजच्या सेशनची सुरुवात आपण मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन पासून सुरुवात करूया. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स स्टार्ट मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन इन SHM. ओके, मग जर एखादा पार्टिकल SHM परफॉर्म करत असेल तर त्या पार्टिकलच्या असणाऱ्या ॲक्सेलरेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, कुठे असते, मिनिमम व्हॅल्यू किती असते, कुठे असते ते आपल्याला बघायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव, आपल्याकडे ॲक्सेलरेशनचं इक्वेशन असतं बघा. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय असतं, A इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, जे की आपण काल डिराइव्ह केलेलं. याच्यामध्ये ओमेगा स्टँड्स फॉर अँग्युलर व्हेलॉसिटी आणि एक्स स्टँड्स फॉर डिस्प्लेसमेंट. ओके, मग आता आपण बघितलं जर एखादा पार्टिकल मीन पोझिशनला असेल, ऐका कुठे असेल पार्टिकल मीन पोझिशनला. मीन पोझिशन म्हणजे कुठली पोझिशन बघा, आपण असं बघितलेलं हा जो स्टार्टिंग पॉईंट असतो जिथून मोशन सुरुवात होते, ही मीन पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही पण एक्स्ट्रीम पोझिशन. पार्टिकल जेव्हा मीन पोझिशनला असतो तेव्हा आपण पार्टिकलची जी डिस्प्लेसमेंट मोजत असतो ती डिस्प्लेसमेंट जी असते ती ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. म्हणजे पार्टिकलची डिस्प्लेसमेंट आपण कुठून मोजतो, मीन पोझिशन वरून. मग समजा एखादा पार्टिकल मीन पोझिशन वरच असेल तर त्याची डिस्प्लेसमेंट किती असणार, ऑब्विसली 0. मग बघा, वी हॅव ॲक्सेलरेशन A इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. देअरफॉर ॲट मीन पोझिशन, जर सपोज पार्टिकल कुठे असेल मीन पोझिशनला एक्स ची व्हॅल्यू किती असते, 0. कारण मीन पोझिशन पासून मीन पोझिशनचं डिस्टन्स किती असणार, इक्वल टू 0. मग जर इथे एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केली तर A विल बी इक्वल टू A मिनिमम. म्हणजे ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू किती होईल बघा, A इज इक्वल टू किती येईल बघा, इथं मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स ची व्हॅल्यू काय पुट केलं, 0. 0 इंटू एनिथिंग 0. म्हणजे A ची व्हॅल्यू किती आली, A इज इक्वल टू 0. दिस इज विच व्हॅल्यू, तर मिनिमम व्हॅल्यू. याचा अर्थ असा होतो ॲक्सेलरेशनची मिनिमम व्हॅल्यू किती आहे, 0. आणि ती कुठे आहे, देअरफॉर कुठे आहे, मीन पोझिशनला. देअरफॉर ॲक्सेलरेशन हॅज मिनिमम व्हॅल्यू ॲट मीन पोझिशन. ॲक्सेलरेशनची मिनिमम व्हॅल्यू किती असते, तर 0 असते आणि ती कुठे असते, मीन पोझिशनला. ओके, मग मीन पोझिशनला ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू बघितल्यानंतर हे बघा, ह्याला फर्स्ट म्हणूया आपण. फर्स्ट काय सांगतं, पार्टिकल कुठे असेल मीन पोझिशनला, तर मीन पोझिशनला असणाऱ्या पार्टिकलचं ॲक्सेलरेशन किती असतं, 0. म्हणजे किती असतं, मिनिमम. सेकंड पॉइंट बघा, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे बघा, पार्टिकल कुठे असेल, एक्स्ट्रीम पोझिशनला असेल. जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, बघा पार्टिकल जर एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, ही मीन पोझिशन आणि ही एक्स्ट्रीम पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन. समजा ऑब्जेक्टची पोझिशन कुठे आहे, ऑब्जेक्ट कुठे आहे सध्या, मीन पोझिशनच्या ऐवजी नसून कुठे आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला. मग मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन यांच्यातलं मॅक्सिमम डिस्टन्स किंवा मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट किती असणार, A म्हणजे ॲम्प्लिट्यूड. म्हणजे पार्टिकल जेव्हा तुमचा एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तेव्हा त्या पार्टिकलची जी डिस्प्लेसमेंट असते ती इक्वल टू किती असते, ॲम्प्लिट्यूड. म्हणजे इथं लिहिणार मी बघा, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन x इज इक्वल टू A. एक्स्ट्रीम पोझिशनला x ची व्हॅल्यू किती असते, A म्हणजे इक्वल टू ॲम्प्लिट्यूड. देअरफॉर ॲक्सेलरेशन A इज इक्वल टू
काय येईल बघा इक्वेशन मायनस ओमेगा स्क्वेअर ए किती असेल व्हॅल्यू ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए. आता बघा ही जी ऍक्सलरेशनची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कशी आहे तर मॅक्सिमम आहे. याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की ऍक्सलरेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते मायनस ओमेगा स्क्वेअर आणि ती कुठे असते एक्स्ट्रीम पोझिशनला किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता एक्स्ट्रीम पोझिशनला ऍक्सेलरेशन मॅक्सिमम असतं आणि त्याची व्हॅल्यू किती असते ए मॅक्स इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए. देअरफॉर वी कॅन से ऍक्सेलरेशन इज maximum at extreme position. Acceleration is maximum at extreme position and its maximum value is given by a max is equal to minus omega square a. So here we are with टू व्हॅल्यूज म्हणजे ऍक्सेलरेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू हे आपल्याला समजलं. आपल्या असं लक्षात आलं की ऍक्सेलरेशनची मिनिमम व्हॅल्यू 0 असते आणि ती मीन पोझिशनला असते आणि ऍक्सेलरेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू मायनस ओमेगा स्क्वेअर ए असते आणि ती एक्स्ट्रीम पोझिशनला असते. ओके, आता ऍक्सेलरेशनची मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू बघितल्यानंतर आपण काय करूया पुढचा पॉइंट बघूया मिनिमम अँड मॅक्सिमम व्हॅल्यूज ऑफ व्हेलॉसिटी. Okay, minimum and maximum values of velocity in SHM. Okay, जर एखादा पार्टिकल SHM परफॉर्म करत असेल तर त्या पार्टिकलची वेलॉसिटी मिनिमम कुठे असते आणि किती असते मॅक्सिमम किती असते कुठे असते हे आपल्याला बघायचं आहे. सुरुवातीला आपल्याकडे वेलॉसिटीचं इक्वेशन आहे बघा वी हॅव v इज इक्वल टू काय असतं ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे इक्वेशन आहे वेलॉसिटीचं आपल्याकडे. v ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी, ए म्हणजे अँप्लिट्यूड, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. ओके, मग आता या इक्वेशन वरून आपण वेलॉसिटीच्या मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज काढूया. मग मागल्या जसं ऍक्सेलरेशन मध्ये आपण बघितलं तसंच आता बघूया इथे बघा पहिल्यांदा बघूया नंबर 1 ऍट मीन पोझिशन. जर ऑब्जेक्ट कुठे असेल मीन पोझिशनला असेल ऑब्जेक्ट मीन पोझिशनला असेल तर x इज इक्वल टू किती येतं आपल्याकडे 0. ओके, मग व्हॅल्यू पुट करून बघूया बरं v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस 0 ए स्क्वेअर मायनस 0 ए स्क्वेअर ए स्क्वेअरचं रूट किती a म्हणजे v इज इक्वल टू किती आलं बघा ओमेगा ए. बरोबर, हे बघा इथं किती उरलं रूट मध्ये ए स्क्वेअर उरलं एनिथिंग मायनस 0 द सेम थिंग. सो ए स्क्वेअर मायनस 0 ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती असणार तर ए. सो व्ही इज इक्वल टू किती आलं ओमेगा ए म्हणजे ही व्हॅल्यू 0 नाही ही व्हॅल्यू कशी आहे मॅक्सिमम आहे. देअरफॉर वी कॅन से velocity of particle in SHM is maximum at कुठल्या पोझिशनला mean position and is given by Vmax is equal to ओमेगा ए. बघा काय समजलं याच्यावरून आपल्याला समजलं पार्टिकल जेव्हा एसएचएम परफॉर्म करत असतो तेव्हा त्या पार्टिकलची जी मॅक्सिमम वेलॉसिटी असते किंवा वेलॉसिटी जी असते ती मॅक्सिमम कुठे असते तर मीन पोझिशनला आणि त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते ओमेगा ए. ओके, आता पहिल्यांदा मीन पोझिशनला बघितल्यानंतर मग काय करूया आपण ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, मग एक्स्ट्रीम पोझिशनला बघूया. एक्स्ट्रीम पोझिशनला ऍट एक्स्ट्रीम पोझिशन काय बघितलं आपण एक्स इज इक्वल टू किती असतं ए म्हणजे डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू किती असते इक्वल टू अँप्लिट्यूड असते. देअरफॉर आपलं इक्वेशन काय बघा व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट. बघा
ए स्क्वेअर. आता एक्सच्या जागी किती पुट करायचं ए, एक्सच्या जागी ए पुट केलं, एक्स स्क्वेअर असल्यामुळे एचा पण काय होणार स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किती 0, ओमेगा इंटू एनिथिंग सॉरी ओमेगा इंटू 0 0 म्हणजे v इज इक्वल टू किती आलं बघा 0. बरोबर. बघा काय काय केलं परत बघा इथं बघा इक्वेशन काय आपलं v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इथं एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स जागी किती पुट करायचं ए, मग इक्वेशन काय आलं v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0 0 इंटू एनिथिंग 0 म्हणजे v इज इक्वल टू किती आलं 0. ही कसली व्हॅल्यू आहे, मिनिमम व्हॅल्यू. देअरफॉर वी कॅन से वेलोसिटी ऑफ अ पार्टिकल in SHM is yes minimum at mean position, sorry mean position नाही कुठली पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन. काय सांगायचं बघा. सो ऍट द एंड ऑफ दिस वी कम टू द कन्क्लुजन दॅट पार्टिकल जेव्हा एसएचएम परफॉर्म करत असतो तेव्हा त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी मीन पोझिशनला मॅक्सिमम असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम असते. सो ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी बघत असताना ऍट द सेम टाइम डिस्प्लेसमेंट पण आपण बघितलंय. डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू इथं पण बघितलंय बघा, एक्स इज इक्वल टू किती आहे 0 म्हणजे कुठल्या पोझिशनला मीन पोझिशनला. याचा अर्थ काय होतो, मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट सुद्धा किती आहे 0 आणि एक्स्ट्रीम पोझिशनला किती आहे बघा एक्स इज इक्वल टू ए म्हणजे इथं मिनिमम आहे आणि इथं मॅक्सिमम आहे. ते पुढच्या असे पॉइंट मध्ये बघूया. हा पॉइंट समजला. ओके. काय सांगितलं याच्यामध्ये तर मीन पोझिशनला वेलोसिटी मॅक्सिमम आणि एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम. ओके. सो याच्यानंतर आपण बघूया मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट. इन एसएचएम जर एखादा पार्टिकल एसएचएम परफॉर्म करत असेल तर त्या पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटच्या मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज बघूया. आता हे तर क्लिअरली कळलं आपल्याला पहिल्या दोन डेरिवेशन मध्येच की आपण ऑलरेडी बघितले मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असते तर 0 असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला किती असते तर ए असते. याचा अर्थ काय होतो बघा, काय सांगितलं मी, मीन पोझिशनला एक्स इज इक्वल टू किती असतं 0 आणि एक्स्ट्रीम पोझिशनला किती असतं ए. याचा अर्थ मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती मिनिमम आणि एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती मॅक्सिमम. सो ॲज वी ऑलरेडी नो काय माहिती आपल्याला ऑलरेडी ऍट मीन पोझिशनला एक्स इज इक्वल टू किती असतं 0 दॅट इज मिनिमम. म्हणजे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, मगाशी आपण ऍक्सेलरेशनच्या डेरिवेशन मध्ये मॅक्सिमम मिनिममच्या आणि व्हेलॉसिटीच्या पण बघितलंय की मीन पोझिशनला एक्स ची व्हॅल्यू 0 असते. 0 म्हणजे किती मिनिमम अँड at extreme position x is equal to a that is maximum. So clear, आपल्याकडे डिस्प्लेसमेंटची मिनिमम व्हॅल्यू किती 0 कुठं मीन पोझिशनला आणि डिस्प्लेसमेंटची मॅक्सिमम व्हॅल्यू किती ए कुठं एक्स्ट्रीम पोझिशनला. सो आपण डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन याच्या मीन व्हॅल्यूज आणि मिनिमम व्हॅल्यूज आणि मॅक्सिमम व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या, कुठल्या पोझिशनला फाइंड आउट केल्या ते आपण इक्वेशन्स पण फाइंड आउट केले. आता आपण एक काम करूया, या तिन्ही जे काही डेरिवेशन किंवा जे काही व्हॅल्यूज आपण बघितल्या त्याला एका टेबलच्या फॉर्म मध्ये लिहूयात जेणेकरून रिमेंबर लक्षात ठेवायला सोपं जाईल. सो आपण एक टेबल तयार करूया ज्या टेबलमध्ये आपण मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यूज आणि पोझिशन वाईज एक्सप्लेन करूया. ओके. बघा मी इथं क्वांटिटी टेबल तयार करतो असा. ओके. या टेबल मध्ये पहिल्यांदा इथं घेऊया क्वांटिटी. ओके. इथं घेऊया मीन पोझिशन आणि इथं घेऊया एक्स्ट्रीम पोझिशन. बघा
एका पहिल्या याच्यामध्ये क्वांटिटी, दुसऱ्यामध्ये मीन पोझिशन, तिसऱ्यामध्ये एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, मग पहिला नंबर कुठला घेऊया आपण? फर्स्ट घेऊया कुठलं? ऍक्सेलरेशन. ओके, ऍक्सेलरेशन मीन पोझिशनला किती असतं? 0. दॅट इज किती? मिनिमम. त्याच्यानंतर एक्स्ट्रीम पोझिशनला किती असतं? a max is equal to minus omega square a, that is maximum. त्याच्यानंतर दुसरी क्वांटिटी कुठली घेऊ शकतो आपण? यस, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी बद्दल काय बघितलं आपण? व्हेलॉसिटी मीन पोझिशनला कशी असते? मॅक्सिमम. ॲट मीन पोझिशन Vmax is equal to omega a, that is maximum. आणि at extreme position V is equal to 0, that is minimum. आणि शेवटी कोण आलं? तर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट बद्दल काय सांगायचं? at mean position x is equal to 0, that is minimum, and at extreme position x is equal to a, that is maximum. ओके, सो ऍट द एंड ऑफ दिस टेबल, या टेबलवरून काय लक्षात ठेवणार आपण? जर ऍक्सेलरेशन असेल तर ऍक्सेलरेशन मीन पोझिशनला मिनिमम, एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्सिमम. ऍक्सेलरेशनची मिनिमम व्हॅल्यू 0 आणि ऍक्सेलरेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू मायनस ओमेगा स्क्वेअर ए. व्हेलॉसिटी मीन पोझिशनला मॅक्सिमम, मॅक्सिमम व्हॅल्यू किती? Vmax इज इक्वल टू ओमेगा ए. आणि व्हेलॉसिटी एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम, मिनिमम व्हॅल्यू किती? 0. डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनला मिनिमम आणि एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्सिमम. हा टेबल लिहून घ्या. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. ओके, आता हे झालं मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यूज ऑफ व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट. याच्यानंतर आपण SHM चे काही महत्त्वाचे आणखी काही पॅरामीटर्स बघूया की ज्यांना आपल्याला असं म्हणता येईल की ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशन बघूया, पिरियड काय असतो SHM चा त्याची डेफिनेशन बघूया, फ्रिक्वेन्सी काय असते त्याची डेफिनेशन बघूया, फेजची डेफिनेशन बघूया. तर पहिल्यांदा लेट स्टार्ट विथ ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. नंबर 1 इम्पॉर्टंट पॅरामीटर्स मध्ये पहिल्यांदा काय घेऊया? तर ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. ओके, मग मी तुम्हाला SHM सुरुवातीलाच सांगितलेलं, जेव्हा जो पार्टिकल एखादा SHM परफॉर्म करत असेल तर त्या SHM मध्ये बेसिक पोझिशन्स किती असतात? 3. तर सुरुवातीला कुठली पोझिशन असते बघा? हा पॉइंट असतो कुठला? मीन पोझिशन, त्यानंतर एक्स्ट्रीम पोझिशन आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, मग हे जे 2 एक्स्ट्रीम पोझिशन्स आहेत यांच्यातलं जे डिस्टन्स असते, या डिस्टन्सला काय म्हणलं आपण? म्हटलं पाथ लेंथ. काय म्हटलं? पाथ लेंथ. आणि मी सुरुवातीला सांगितलेलं मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन यांच्यातलं जे डिस्टन्स असतं यालाच म्हणायचं ॲम्प्लिट्यूड. पण अशी डेफिनेशन सांगून नाही चालणार, आपल्याला डेफिनेशन प्रॉपर बघावी लागेल. ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM इज डिफाइंड ॲज, बघा काय ॲम्प्लिट्यूड? बघा, मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन यांच्यातलं जे मॅक्सिमम डिस्टन्स आहे, द मॅक्सिमम डिस्टन्स, किंवा असं पण म्हणू शकतो आपण मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. जेव्हा एखादा पार्टिकल SHM परफॉर्म करणार आहे, आता ह्या SHM मध्ये पार्टिकल मीन पोझिशन वरून जास्तीत जास्त कुठे जाणार आहे? एक्स्ट्रीमला. समजा त्यानं अशी डिस्प्लेसमेंट केली, बघा इथं गेला, इथून परत आला. आता ही डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आहे का? नाही. तर या SHM मध्ये पार्टिकल जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतो? एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत. म्हणजे या मीन पोझिशन पासून जी काही मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असेल त्या मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटलाच काय म्हणतो आपण? ॲम्प्लिट्यूड. 2 डेफिनेशन सांगता येतील बघा. पहिली डेफिनेशन अशी सांगता येईल, मॅक्सिमम डिस्टन्स बिटवीन मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन ऑफ particle performing SHM is called amplitude. Remember काय डेफिनेशन सांगू शकतो आपण? Yes, what is amplitude? It is the maximum distance between mean position and extreme position of particle performing SHM is called amplitude. अदर आणखी काय डेफिनेशन सांगता येईल बघा? अनदर डेफिनेशन अशी सांगता येईल बघा, द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. बघा,
the maximum displacement of a particle performing SHM. काय सांगायचं बघा, द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM फ्रॉम मीन पोझिशन is called as amplitude. बघा दोन डेफिनेशन सांगितल्या, दोन्हीपैकी कुठलीही डेफिनेशन आपण लिहू शकतो. दोन्हीपैकी कुठली जी डेफिनेशन सोपी वाटेल ती लिहायची. बघा, मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन यांच्यातलं जे मॅक्सिमम डिस्टन्स आहे त्या मॅक्सिमम डिस्टन्सला पण आपण अँप्लिट्यूड म्हणू शकतो. आणि मीन पोझिशन पासून असणारी जी मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे त्या मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, अँप्लिट्यूड. रिमेंबर, अँप्लिट्यूड इज डिनोटेड बाय लेटर ए. is denoted by letter कॅपिटल ए. काही वेळा लोक स्मॉल ए पण वापरतात, पण जनरली मी काय करतो, मी कॅपिटल ए वापरतो, कारण ऍक्सेलरेशन पण ए स्मॉल ए ने डिनोट करतो आपण. मग ऍक्सेलरेशन आणि अँप्लिट्यूड मध्ये कन्फ्युजन नको म्हणून अँप्लिट्यूड कशाने डिनोट करायची, कॅपिटल ए ने डिनोट करायची. सो अँप्लिट्यूड इज डिनोटेड बाय कॅपिटल ए. आता बघा, हे डिस्टन्स ए असेल आणि हे डिस्टन्स ए असेल तर टोटल पाथ लेंथ किती, 2a. देयरफॉर path length of SHM is किती, 2a. आता हे कशासाठी सांगितलं, बऱ्याचदा न्यूमेरिकल मध्ये आपल्याला अँप्लिट्यूडची व्हॅल्यू पाहिजे असते. एखादं न्यूमेरिकल सोडवायला समजा सांगितलं मॅक्सिमम व्हेलॉसिटी काढा, मग Vmax चा फॉर्म्युला वापरणार आपण. Vmax इज इक्वल टू ओमेगा ए. म्हणजे आपल्याला Vmax काढण्यासाठी दोन गोष्टी लागतात, एक म्हणजे ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी आणि दुसरं म्हणजे अँप्लिट्यूड. पण बऱ्याचदा न्यूमेरिकल मध्ये अँप्लिट्यूड देतच नाही, डायरेक्ट पाथ लेंथ देतात. मग आपल्याला समजलं पाहिजे की पाथ लेंथ इज इक्वल टू 2a. म्हणजे तुम्ही त्या पाथ लेंथला हाफ करून त्याची त्या हाफ म्हणजेच काय असणार आपली अँप्लिट्यूड. सो लक्षात ठेवा, न्यूमेरिकल मध्ये पाथ लेंथ जर दिली तर ती पाथ लेंथ किती असते, 2a. देयरफॉर अँप्लिट्यूड, बघा असं लिहिता येईल, मी दोघांमध्ये रिलेशन लिहितो. अँप्लिट्यूड इज इक्वल टू पाथ लेंथ अपॉन 2. जर आपण पाथ लेंथला 2 ने डिवाइड केलं तर मिळणारं उत्तर म्हणजे काय असणार आपली अँप्लिट्यूड. ओके, आता अँप्लिट्यूड बद्दल समजलं सगळ्यांना. ओके, अँप्लिट्यूड नंतर SHM चा एक महत्त्वाचा पॅरामीटर असतो पिरियड, टाइम पिरियड. तो बघूया पुढचा पॉइंट. सो द व्हेरी नेक्स्ट पॉइंट दॅट वी आर गोइंग टू डिस्कस, याच्यानंतरचा जो पुढचा पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे त्याचं नाव आहे पिरियड ऑफ SHM. पिरियड ऑफ SHM. ओके, बघा आता पिरियड म्हणजे पहिल्यांदा समजून घ्या. जर एखादा पार्टिकल SHM परफॉर्म करत असेल तर त्या पार्टिकलला एक व्हायब्रेशन कंप्लीट करायला एक सर्टन टाइम लागतो. एक व्हायब्रेशन म्हणजे समजून घ्या काय असतं. आपण परत तीच डायग्राम काढूया आपली. ही कुठली पोझिशन असेल, मीन पोझिशन. ही असेल एक्स्ट्रीम पोझिशन, ही असेल एक्स्ट्रीम पोझिशन. पार्टिकल ऑसिलेट करतो किंवा व्हायब्रेट करतो किंवा SHM परफॉर्म करतो. तो कसा करतो, मीन वरून एक्स्ट्रीमला जातो, एक्स्ट्रीम वरून मीनला येतो, परत मीन वरून एक्स्ट्रीमला जातो, परत मीन टू. म्हणजे थोडक्यात असं बघा, ही बघा पोझिशन मीन एक्स्ट्रीम मीन. मग एक व्हायब्रेशन म्हणजे काय, मीन टू एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम टू मीन, परत मीन टू एक्स्ट्रीम आणि एक्स्ट्रीम टू मीन. समजा हे मी ह्याला म्हटलं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम म्हटलं आणि ह्याला समजा निगेटिव्ह एक्स्ट्रीम म्हटलं, तर मीन पोझिशन वरून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जायला परत मीन पोझिशनला यायचं आणि मीन पोझिशन वरून निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जाऊन परत मीन पोझिशनला यायचं. हे जे पूर्ण ड्युरेशन आहे त्याला एक व्हायब्रेशन म्हणायचं. म्हणजे मीन टू एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम टू मीन, मीन टू एक्स्ट्रीम आणि एक्स्ट्रीम टू मीन, ह्याला काय म्हणायचं, एक व्हायब्रेशन. असं एक व्हायब्रेशन कंप्लीट करायला जो काही टाइम लागतो त्या टाइमला या SHM चा पिरियड असं म्हणायचं. सो व्हॉट इज पिरियड ऑफ SHM? येस, द टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन व्हायब्रेशन. बघा पार्टिकल काय करतो, मीन पोझिशन वरून एक्स्ट्रीमला गेला, एक्स्ट्रीम वरून मीनला गेला, परत मीन टू एक्स्ट्रीम आणि परत एक्स्ट्रीम टू मीन. हे जे कंप्लीट एक मोशन आहे हे करण्यासाठी जो टाइम लागतो ह्याला काय म्हणायचं, वन व्हायब्रेशन. आणि असं वन व्हायब्रेशन करण्यासाठी जो काही टाइम लागतो त्याच टाइमला काय म्हणायचं, येस, पिरियड ऑफ SHM. सो क्लिअर, व्हॉट इज पिरियड ऑफ SHM? Period of SHM is time taken by the particle performing SHM to complete one vibration. पटकन डेफिनेशन सांगतो मी तुम्हाला. The time taken by particle performing
SHM to complete one vibration is called period of SHM. पार्टिकल जो SHM परफॉर्म करतो त्या पार्टिकलला वन व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी जो काही टाइम लागतो त्या टाइमला काय म्हणायचं, पिरियड ऑफ SHM. सो सिंपल डेफिनेशन आहे, द टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन व्हायब्रेशन इज कॉल्ड. ओके, आता डेफिनेशन ऑफ पिरियड बघितल्यानंतर आपण काय करूया, पिरियड ऑफ SHM ची एक्सप्रेशन ऑफ पिरियड ऑफ SHM फाइंड आउट करूया. मग त्यासाठी आपण काय करू, एक पार्टिकल घेऊ जो SHM परफॉर्म करतो, त्याचं इक्वेशन असेल x a sin ओमेगा t प्लस फाय. ओके, मग आता याच्यामध्ये सुरुवातीला टाइम किती असेल, समजा t होता. आता समजा टाइम मी घेतला ऍट टाइम t इज इक्वल टू t प्लस 2 बाय ओमेगा. समजा मी एक्स्ट्रा टाइम कुठला ऍड केला, 2 बाय ओमेगा हा एक सर्टन टाइम जर ऍड केला तर हे इक्वेशन असं होईल का बघा, x इज इक्वल टू a साइन ओमेगा इन ब्रॅकेट t प्लस 2 प्लस 5. ओके, आता एक काम करूया, ह्या ओमेगा न पूर्ण ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन असेल बघा, देअरफॉर x इज इक्वल टू a ओमेगा टी प्लस 2 पाय. कारण इथं ओमेगा ने मल्टिप्लाय केलं, ओमेगा ओमेगा काय होणार, कॅन्सल, प्लस हे 5 ॲज इट इज ब्रॅकेट क्लोज. आता बघा 2 पाय प्लस 5 ही जी व्हॅल्यू आहे, हे जर आपण अँगलची जर व्हॅल्यू घेतली तर आपल्या असं लक्षात येईल की 2 पाय प्लस 5 इज नथिंग बट काय असतो, 5 असतो. देअरफॉर असेल बघा ॲज 2 पाय प्लस 5 इज इक्वल टू किती, 5. देअरफॉर x इज इक्वल टू काय इक्वेशन येईल बघा, a साइन ओमेगा टी प्लस 5. म्हणजे बघा याचा अर्थ काय होतो, जेव्हा टाइम किती होता, t होता बघा, ऍट टाइम t एवढ्या टाइमला डिस्प्लेसमेंट किती होती, x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस 5. आणि ऍट टाइम t प्लस 2 बाय ओमेगाला डिस्प्लेसमेंट किती आली, x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस 5. म्हणजे t एवढ्या टाइमला आणि t प्लस 2 बाय ओमेगा एवढ्या टाइमला डिस्प्लेसमेंट कशी आहे, सेम आहे. डिस्प्लेसमेंट सेम आहे याचा अर्थ SHM मी स्वतःला काय केलं, रिपीट केलं. याचा अर्थ असा होतो की जर ही जी टाइम इंटरवल आहे 2 बाय ओमेगा ही जी टाइम इंटरवल आहे, या टाइम इंटरवलला SHM मी स्वतःला काय केलं, रिपीट केलं. कसं रिपीट केलं बघा, पहिल्यांदा टाइम किती होता t, तेव्हा डिस्प्लेसमेंट किती, x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस 5. नंतर टाइम किती घेतला आपण, t प्लस 2 बाय ओमेगा, तेव्हा सुद्धा डिस्प्लेसमेंट किती आली, a sin ओमेगा t प्लस 5. याचा अर्थ काय होतो, असा होतो की 2 बाय ओमेगा एवढ्या टाइम इंटरवल नंतर SHM मी स्वतःला काय केलं, रिपीट केलं. आता प्रत्येक वेळेला 2 बाय ओमेगा एवढ्या टाइम नंतर SHM काय करेल, रिपीट करेल. म्हणून मी असं म्हणेन की हा जो 2 बाय ओमेगा आहे, इट इज नथिंग बट पिरियड. देअरफॉर वी कॅन से period of SHM capital T is equal to 2 by omega. This is nothing but equation for period of SHM. T is equal to 2 by omega. where omega काय आहे, तर omega ही angular velocity आहे. So period of SHM चे इक्वेशन काय आलं, 2 by omega. ह्याला अजून आपण मॉडिफाय करू शकतो, कारण आपण डिफरन्शियल इक्वेशन बघत असताना वी हॅव हे इक्वेशन म्हणूया पिरियडचं, ह्याला नंबर 1 नाव देतो मी. आपल्याकडे डिफरन्शियल इक्वेशन बघत असताना मी एक तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला, आपण काय केलं बघा, k/m इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर घेतलेला. काय घेतलेलं, k/m इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू काय येईल बघा, √k/m येईल, बरोबर. आता एक काम करूया, ही जी व्हॅल्यू आहे ओमेगा, म्हणजे ही जी ओमेगाची व्हॅल्यू आहे ती जर वरच्या इक्वेशन मध्ये पुट केली तर वरचं इक्वेशन काय येईल बघा, देअरफॉर t इज इक्वल टू 2 पाय √k/m. मग आता ते m वर जाईल, देअरफॉर t इज इक्वल टू 2 पाय √m अपॉन k. हा बॉक्स इक्वेशन नंबर सेकंड, म्हणजे हा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2, these two are nothing but equations of period of SHM. किती इक्वेशन आले period of SHM चे, 2. एक तर 2 पाय बाय ओमेगा, दुसरे इक्वेशन काय आलं, t इज इक्वल टू 2 पाय
अंडर रूट एम अपॉन के, वेर एम इज मास ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM आणि के म्हणजे रिस्टोरिंग कॉन्स्टंट. ओके, सो दिस इज द इक्वेशन्स फॉर पिरियड ऑफ SHM. ओके, आता जो इथं पुढचा जो सेशन असेल ज्याच्यामध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी आणि फेज ऑफ SHM ते बघायचं आहे, ते आपण पुढच्या सेशन मध्ये बघूया. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये ऍड करू शकता. हे लिहून घ्या. थँक्यू.